नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. श्री काड सिद्धेश्वर हायस्कूल बेनाडी गणित ऑनलाईन क्लासमध्ये मी श्री एम डी पाटील सर तुमचे स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वी गणित भाग 1 मधील पहिले प्रकरण आहे संख्या पद्धती. तर संख्या पद्धती म्हणजे काय? तर आपण ज्या संख्या वापरतो त्यांचा पद्धतशीर अभ्यास करणे, त्यांचा शास्त्रीय अभ्यास करणे म्हणजे संख्या पद्धती होय. इयत्ता 6वी 7वी 8वी मध्ये तुम्ही वेगवेगळ्या संख्या प्रकारांबद्दल अभ्यास केलाच आहात. परत एकदा आपण तो भाग पाहू. तर पहिला प्रकार आहे नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्या म्हणजे काय? वस्तू मोजण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या संख्यांना नैसर्गिक संख्या असे म्हणतात. उदाहरण, तुमच्या वर्गातील बेंच तुम्ही जर मोजणार असाल तर ते बेंच मोजल्यानंतर तुम्ही असे सांगता की वर्गामध्ये 30 बेंच आहेत. अशा रीतीनं आपण ज्या संख्या वस्तू मोजण्यासाठी घेतो त्यांना आपण काय म्हणतो? नैसर्गिक संख्या असे म्हणतो. नैसर्गिक संख्यांचा सट n या अक्षराने दर्शवतात आणि तो सट याप्रमाणे आहे. त्यानंतर दुसरा प्रकार आहे पूर्ण संख्या. पूर्ण संख्या असं म्हटलेलं आहे. तर आता आपण नैसर्गिक संख्या म्हणजे काय ते पाहिलो. त्यानंतर पुढचा संख्या प्रकार आहे पूर्ण संख्या. म्हणजे नैसर्गिक संख्या कुठेतरी अपूर्ण आहेत का? तर नैसर्गिक संख्या सटामध्ये एक महत्वाची अशी संख्या नाही आहे. ती संख्या कोणती? तर ती संख्या आहे 0. बघा, वस्तू मोजण्यासाठी आपण संख्या वापरतो, पण जर वस्तू नाहीत हे जर आपल्याला सांगायचं असेल तर आपण कोणती संख्या घेतली पाहिजे? तर त्या ठिकाणी आपण 0 ही संख्या घेतली पाहिजे. म्हणजे 0 ह्या संख्येला सुद्धा फार महत्त्व आहे, हे तुम्ही जाणताच. म्हणून नैसर्गिक संख्या सटात 0 घेतल्यास मिळणाऱ्या संख्या सटाला पूर्ण संख्या सट असे म्हणतात. आणि पूर्ण संख्या सट W या अक्षराने दर्शवतात. म्हणून W मधील संख्या आहेत 0, 1, 2, 3 अशा अमर्यादित अनेक संख्या. त्यानंतर पुढचा प्रकार आहे पूर्णांक संख्या सट. पूर्णांक संख्या सट हा पूर्ण संख्या सटापेक्षा वेगळा असा सट आहे. आता एक उदाहरण घेऊया आपण. ज्यावेळेला आपण तापमान मोजत असतो त्यावेळेला आपण तापमान 10 डिग्री सेल्सिअस आहे, त्यानंतर 20 डिग्री सेल्सिअस आहे, अशा प्रकारे आपण तापमान सांगतो. काही वेळेला तापमान 0 डिग्री सेल्सिअस आहे असं सुद्धा सांगतो. पण काही वेळेला 0पेक्षा कमी तापमान आहे हे सांगावं लागतं. मग ते सांगताना आपण कोणत्या संख्या घेतल्या पाहिजेत? 0पेक्षा कमी असणाऱ्या संख्या कोणत्या? तर 0पेक्षा कमी असणाऱ्या संख्या कोणत्या आहेत? ऋण संख्या. म्हणून पूर्ण संख्या सटामध्ये जर आपण ऋण संख्या घेतलो तर मिळणारा जो सट आहे त्या सटाला काय म्हणतात? पूर्णांक संख्या सट असे म्हणतात. आणि पूर्णांक संख्या सट झड या अक्षराने दर्शवतात. आणि झड मधील संख्या कोणत्या येणार? तर ऋण संख्या -3, -2, -1, त्यानंतर 0, 1, 2, 3 सोन. इकडं ऋण संख्या सुद्धा अमर्यादित आहेत आणि धनसंख्या सुद्धा अमर्यादित आहेत. अशा रीतीने हा जो संख्या सट आहे त्याला पूर्णांक संख्या सट असे म्हणतात. त्यानंतर येणारा संख्यांचा प्रकार आहे परिमेय संख्या. आता पर्यंत आपण ज्या संख्या सट पाहिला, एक संख्या सट दुसऱ्या संख्या सटापेक्षा वेगळा आहे आणि त्यांच्यामध्ये संबंध सुद्धा आहे. तर परिमेय संख्या ह्या कोणत्या प्रकारच्या संख्या आहेत? P/Q या स्वरूपात लिहिता येणाऱ्या संख्या, जेथे P आणि
क्यू हे काय आहेत, पूर्णांक आहेत आणि क्यूची किंमत शून्याला असमान असते, अशा प्रकारच्या संख्यांना काय म्हणतात, परिमेय संख्या असे म्हणतात. बघा इथे काय सांगितलेलं आहे, पी छेद क्यू, जेथे पी आणि क्यू हे पूर्णांक असून क्यू हे शून्याला असमान आहे, या स्वरूपातील संख्यांना परिमेय संख्या असे म्हणतात. त्याची उदाहरणे 2/5, 3/10, 7/35, 25/100 ही सर्व परिमेय संख्यांची उदाहरणे आहेत. त्यानंतर परिमेय संख्येचा दशांश विस्तार कसा असतो ते पाहूया. ह्या ज्या परिमेय संख्या लिहिलेल्या आहेत ह्या अपूर्णांकाच्या स्वरूपात आहेत. याचं जर आपण दशांश रूप पाहिलो या परिमेय संख्यांचं, तर ते दशांश विस्तार आपल्याला एकतर शांत मिळेल किंवा एकतर अखंड आवर्ती मिळेल. त्यानंतरचा संख्या प्रकार आहे अपरिमेय संख्या. अपरिमेय संख्या, परिमेय संख्या हा जो शब्द आहे त्याच्या पुढं परिमेयच्या पुढं असं घेतलेलं आहे. याच्यावरूनच आमच्या लक्षात येते की परिमेय संख्यांना सोडून उरलेल्या ज्या संख्या आहेत त्यांना अपरिमेय संख्या असे म्हणतात. त्याची उदाहरणे इथे दिलेली आहेत. √2, 5 + √3. त्यानंतर दशांश रूपातील एक संख्या इथं सांगितलेली आहे. बघा 1.10, 100, 1000, 10000 सो ऑन. म्हणजे या संख्येमध्ये दशांश विस्तारामध्ये आपल्याला काय दिसून येतं, तर अंकांचं पुनरावर्तन आपल्याला इथं दिसून येत नाही. अमर्यादितपणे अंक वाढत गेलेलंच आपल्याला दिसून येतात. अशा संख्यांना आपण अपरिमेय संख्या असे म्हणतो. म्हणजे अपरिमेय संख्यांचा दशांश विस्तार कसा असतो, अखंड असतो. अखंड असतो आणि अनावर्ती असतो. अखंड अनावर्ती असतो. या संख्यांना आपण अपरिमेय संख्या असे म्हणतो. त्यानंतर आपण ज्या सर्व प्रकारच्या संख्या पाहिलात त्यामधील संबंध कसा आहे तो आपण पाहूया. नैसर्गिक संख्या सट हा पूर्ण संख्या सटाचा उपसट आहे आणि पूर्ण संख्या सट हा पूर्णांक संख्या सटाचा उपसट आहे. बघा परत एकदा स्मरण करून बघा, तुमच्या हे लक्षात येईल. त्यानंतर पूर्णांक संख्या सट हा परिमेय संख्यांचा उपसट आहे. परिमेय संख्या क्यू या अक्षराने दर्शवतात. मग इथं जे आपण आता सांगितलेलं आहे ते या आकृतीमध्ये इथं आहे. हा परिमेय संख्यांचा सट आहे. त्यामध्ये पूर्णांक संख्यांचा सट येतो आणि त्यामध्ये परत पूर्ण संख्यांचा सट येतो आणि त्यामध्ये नैसर्गिक संख्यांचा सट येतो. आणि या परिमेय संख्यांना सोडून उरलेल्या ज्या संख्या आहेत त्यांना अपरिमेय संख्या असे म्हणतात. आणि परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या, परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या या दोन्हींना मिळून बनणाऱ्या संख्याला काय म्हणतात, वास्तव संख्या असे म्हणतात. त्यानंतर आता आपण या पाठातील पहिला स्वाध्याय 1.1 मधील उदाहरणे सोडूयात. पहिला प्रश्न आहे, 0 ही परिमेय संख्या आहे का? त्याचबरोबर आणखीन एक प्रश्न विचारलेला आहे, 1 ला पी छेद क्यू या स्वरूपात लिहिता येऊ शकते काय? जेथे पी आणि क्यू पूर्णांक आहेत आणि क्यू हे शून्याला असमान आहे. बघा प्रश्नात काय म्हटलेलं आहे, आपल्याला काय इथं शोधायचं आहे, तर 0 ही परिमेय संख्या आहे काय शोधायचं आहे. आणि त्याचबरोबर 1 पी छेद क्यू या स्वरूपात लिहिता येतं का असं विचारलेलं आहे, जेथे पी आणि क्यू पूर्णांक असून क्यू हे शून्याला असमान आहे. म्हणजेच 0 आणि 1 दोन्ही परिमेय संख्या आहेत का असं त्यांनी विचारलेलं आहे.
तर शून्याच्या बाबतीत आपण शून्य हे 0,1 कॉमा 0 बरोबर 0,2 अशा प्रकारे लिहू शकतो. म्हणजे कोणतीही संख्येने जर शून्याला भागाकार केला तर आपणाला त्याचं उत्तर शून्यच मिळतं. आणि 0,3, 0,1, 0,2 ह्या सर्व p/q या स्वरूपात आहेत. क्यूची किंमत शून्याला असमान आहे, त्यामुळं शून्य ही काय आहे, परिमेय संख्या आहे. त्याचप्रमाणे एकच्या बाबतीत एक सुद्धा आपण p/q या स्वरूपात लिहू शकतो काय, जिथे p पूर्णांक पाहिजे, q सुद्धा पूर्णांक पाहिजे, q हे शून्याला असमान पाहिजे. तर होय, आपण एक p/q या स्वरूपात लिहू शकतो. ते कशा प्रकारे, 1/1 p आणि हे q पूर्णांक आहे, एक हा पूर्णांक आहे, त्यानंतर q सुद्धा पूर्णांक आहे आणि q हे शून्याला असमान आहे. याचाच अर्थ काय, तर 0 आणि 1 या दोन्ही परिमेय संख्या आहेत. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, 3 आणि 4 मधील 6 परिमेय संख्या शोधा. तर आपल्याला माहित आहे की कोणत्याही दोन संख्यांमध्ये अमर्यादित अनेक परिमेय संख्या असतात. आपणाला या प्रश्नात काय विचारलेलं आहे, 3 आणि 4 मधील 6 परिमेय संख्या शोधायची. मग त्यासाठी आपण काय केलं पाहिजे ते पाहू. 3 आणि 4 मध्ये अमर्यादित अनेक परिमेय संख्या आहेत. आपणास 3 आणि 4 मधील 6 परिमेय संख्या शोधायच्या असल्याने 3 आणि 4 या दोन्ही संख्यांना 6 अधिक 1 म्हणजेच काय, 7. 6 अधिक 1 म्हणजे 7. या 7 या संख्येनं आपल्याला काय करायचं आहे, दिलेल्या संख्यांना गुणाकार सुद्धा करायचा आहे आणि भागाकार सुद्धा करायचा आहे. म्हणून 3 ही संख्या आपल्याला कशा रीतीने मिळते, 3 या संख्येला 7 न गुणाकार आणि 7 न भागाकार केल्यानंतर 21/7 मिळते. आणि त्याचप्रमाणे 4 ला 7 या संख्येनं गुणाकार आणि भागाकार केल्यानंतर आपल्याला 4 ही संख्या कशी मिळते, 28/7. मग 21/7 आणि 28/7 यामधील 6 परिमेय संख्या आपण सांगू शकतो. त्या कोणत्या आहेत, तर या आहेत. म्हणजेच या परिमेय संख्या ज्या आहेत त्या 3 आणि 4 मधील आहेत. म्हणजे आपण इथं काय केलेलं आहे, 3 आणि 4 मधील 6 परिमेय संख्या आपण शोधल्या आहेत. त्यानंतर तिसरा प्रश्न बघा, 3/5 आणि 4/5 यामधील 5 परिमेय संख्या आपल्याला शोधायच्या आहेत. मागच्या उदाहरणामध्ये ज्या दोन संख्या विचारलेल्या त्या पूर्णांक होत्या, पण इथं परिमेय संख्याच आहेत. 3/5 आणि 4/5 या दोन्हीही परिमेय संख्या आहेत. तर त्या परिमेय संख्यामधील 5 परिमेय संख्या आपल्याला शोधायच्या आहेत. आपणास माहीत आहे की 3/5 आणि 4/5 यामध्ये अमर्यादित अनेक परिमेय संख्या आहेत. 3/5 आणि 4/5 मधील 5 परिमेय संख्या शोधण्यासाठी दिलेली 3/5 आणि 4/5 या संख्यांना 5 अधिक 1 म्हणजे 6 या संख्येनं काय केलं पाहिजे, गुणाकार आणि भागाकार केलं पाहिजे. मग 3/5 ला अशा रीतीनं गुणाकार आणि भागाकार केल्यानंतर आपल्याला किती मिळतं, 18/30 मिळतं. 4/5 ला त्या प्रकारे गुणाकार आणि भागाकार केल्यानंतर आपल्याला काय मिळतं, 24/30. मग 18/30 आणि 24/30 मधील परिमेय संख्या म्हणजेच 3/5 आणि 4/5 मधील परिमेय संख्या आहेत. आणि त्या संख्या आपल्याला कोणत्या मिळणार, तर 19/30, 20/30, 21/30, 22/30, 23/30 या सर्व संख्या 3/5 आणि 4/5 मधील 5 परिमेय संख्या आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, काही वाक्य
तुम्हाला देतात आणि ती वाक्य चूक की बरोबर चूक की बरोबर आहे ते सांगायचं आहे आणि त्यानंतर आम्हाला जे उत्तर मिळतंय त्याचं काय करायचं आहे कारण सांगायचं आहे. पहिलं वाक्य बघा काय आहे. प्रत्येक नैसर्गिक संख्या ही पूर्ण संख्या आहे. बघा विचार करा यावर. दोन्ही प्रकारचे संख्या सट विचारात घ्या. दोन्हीमध्ये काय संबंध आहे तो बघा आणि त्यानंतर हे विधान चूक आहे की बरोबर हे आमच्या लक्षात येईल. तर त्यासाठी बघा नैसर्गिक संख्या सट हा पूर्ण संख्या सटाचा उपसट आहे. म्हणजे पूर्ण संख्या सटामध्ये नैसर्गिक संख्या सट आहे. म्हणजे काय होणार, प्रत्येक नैसर्गिक संख्या ही पूर्ण संख्या होणारच. त्यामुळं हे जे विधान आहे हे विधान बरोबर आहे. याचं कारण काय सांगितलेलं आहे, तर नैसर्गिक संख्या सट हा पूर्ण संख्या सटाचा उपसट आहे. तर अशा प्रकारची वेगवेगळी विधानं तुम्हाला विचारली जाऊ शकतात आणि त्या आधारे ती चूक की बरोबर हे सांगून तुमच्या उत्तराचं कारण सांगायचं आहे. विद्यार्थ्यांनो, आतापर्यंत आपण जी माहिती मिळवली, जी काही उदाहरणं सोडवली आहेत, त्यावर आधारित काही प्रश्न तुम्हाला होमवर्कसाठी देत आहे. ती तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहायचं आहे आणि ही प्रश्ने सोडवण्याच्या अगोदर या व्हिडिओमध्ये जे काय आहे माहिती सांगितलेली आहे त्या माहितीवरून तुम्हाला त्याचं नोट्स तयार करायचे आहेत. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पॉज करून म्हणजेच थांबवून लिहू शकता आणि ते नोट्स लिहिल्यानंतर तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं तिथं लिहायची आहेत. विद्यार्थ्यांनो, अशा प्रकारे हे जे व्हिडिओ तुम्हाला पाठवून यामधून जे तुम्हाला काही शिकवलं जात आहे, यातील जर समजा तुम्हाला काही गोष्टी समजत नसतील तर तुम्ही काय करायचं आहे, व्हिडिओ पॉज करून थांबवून परत पाहायचा आहे. त्याचबरोबर तो व्हिडिओ तुम्ही बऱ्याच वेळेला पाहू शकता. धन्यवाद.